दिशा सालियन मृत्यू प्रकरणाला आता एक नवा अँगल मिळालाय। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलेलं होतं। दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकलेली होती। दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलेलं होतं आणि या गोष्टींमुळेच तणावातनं दिशाने आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये हे नमूद करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे अर्थातच गेल्या काही दिवसांमध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या दृष्टीने दिशा सालियन प्रकरणाला एक नवीन अँगल मिळतोय। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, आणखी नवीन माहिती उजेडात येतेय आणि या माहितीप्रमाणे ही आत्महत्याच असावी असं वाटतंय का? काय म्हणाल आपण? पूर्वी नक्कीच या संपूर्ण प्रकरणात दिशा सालियनमध्ये एक नवा अँगल आलेला आहे की मालवणी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता। त्यावेळी जो क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यावेळी दिशाने कर्जबाजारी आणि कौटुंबिक अडचणीतनंच आत्महत्या केल्याचं निष्कर्ष काढलं होतं। त्यामध्ये दिशाने म्हटलं होतं की ती कर्जबाजारी झाली होती तिच्या व्यवसायामध्ये, त्याचबरोबर वडिलांना त्याबाबत पैसे द्यावे लागत होते, वडिलांचं अफेअर होतं आणि त्यातून ती त्यांना पैसे देऊन थकली होती। विवाहबाह्य संबंधातून त्यांनी मित्रांना देखील या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि याच मानसिक तणावातनं त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं मालवणी पोलिसांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलं होतं। त्यामुळे आणखी खुलासे हे समोर येत आहेत। आता नेमकं काय पुढे होतंय, काय माहिती दिली जाते हे पाहणं महत्वाचं राहील। खरंय सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आणखी एक नवा अँगल यामुळे समोर येतो आहे आणि या प्रकरणाला रोज नवनवीन वळणं मिळताना दिसत आहेत, परंतु अर्थातच यातली तथ्य काय आहेत आणि खऱ्या बाबी कोणत्या आहेत हे आता न्यायप्रविष्ट आहे। त्यामुळे त्या संदर्भामध्ये हळूहळू उलगडा होत जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।